आवाज आला पाहिजे बघा किती चांगला होता रे बाबा बरं जाऊ तुम्ही सगळं डोकं फिकत राहायचं माहितीगार कोण मुंडक चांगलं बांधा बघा झाले का जॉईन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा गॅसचा तुटवडा करणाऱ्या सरकारचा गॅस महाग करणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा आवाज वाढवला अरे गॅस महाग करणाऱ्या सरकारचा गॅस महाग करणाऱ्या सरकारचा एक मिनिट घोषणा कायदेशीर ठरवा त्याच्या मागे देऊ गडबड नको गॅस महाग करणाऱ्या सरकारचा गॅस महाग करणाऱ्या सरकारचा अरे गॅस तुटवडा करणाऱ्या सरकारचा लबाड केंद्र सरकारचा देशाला वेठीस धरणाऱ्या सरकारचा अरे नरेंद्र मोदीचा शेतकऱ्याच्या जमिनीला न्याय न देणाऱ्या सरकारचा सुरत चेन्नई मधील शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या सरकारचा कांद्याला भाव मोबदला न देणाऱ्या सरकारचा वाढीव गुत्तेदारांना डेव्हलप करणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला न देणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य जनतेला वेठीला धरणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या सरकारचा आता हे काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा बंद करा महाग झाला रे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचा भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचा अरे गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा करणाऱ्या सरकारचा नरेंद्र मोदीचा धिक्कार असो भाजप सरकारचा धिक्कार असो आपण सगळेजण दोन दोन शब्द कारण की आपल्याला बोला एक जण कोणी काय दुसरं बोलायचं निवेदन कुठे आहे निवेदन तुम्ही जे हो त्यांना गायकवाड साहेब निवेदन द्या कुणाकडे हो निवेदन द्या. गायकवाड साहेबांना कुठे प्रस्तावना करू द्या आधी थोडी आणि मग तुम्ही बोला ऐका सुरत चेन्नईचे शेतकरी सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत मला काय वाटतंय की आपल्याला त्यांचा पण प्रश्न मोठा आहे गॅस दरवाढीचा प्रश्न मोठा आहे या दोन प्रश्नावर आपण शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी झालेली आहे ही तुटपुंजी झालेली आहे आपल्याला
जे शेतकरी नियमित भरतात कर्ज त्यांना 50,000चं या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे. तर आपली मागणी आहे की सरसकट लोकांना या ठिकाणी कर्जमाफी करावी म्हणून. तर आपण पहिल्यांदा तुम्ही बोला. शिवाजीराव गायकवाड कुठे आहेत? आज हा सह्यानंतरही करू आपण. महत्वाचं नाही. आज या धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हा काँग्रेस व सर्व विंगचे पदाधिकाऱ्याच्या वतीनं गॅस दरवाढ असेल, शेतकऱ्याच्या संदर्भातल्या शेतीच्या मावेतीच्या संदर्भातला विषय असेल व सर्वच इतर गोष्टी भाववाढीच्या संदर्भातल्या अनुषंगानं केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निषेधाचं या ठिकाणी आंदोलन काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीनं साजरं होत आहे. या अनुषंगानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं जे काही गॅसची दरवाढ झालेली आहे, इतर शेतीमालाच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला पिकाला दरवाढ व्यवस्थित भाव व्यवस्थित मिळत नाहीत व शेतकऱ्याच्या ज्या जमिन्या मग त्या सुरत चेन्नई रस्ता असेल किंवा इतर जे रस्त्यामध्ये गेल्या रेल्वेमध्ये गेलेल्या जमिनी आहेत त्याला मिळत नसलेला योग्य दर असेल, या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आज आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे हे शेतकऱ्यावर जे हे सरकार आसरू ओढत आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव देत नाही आणि भूसंपादन प्रक्रियेमध्ये जवळपास हायवे आहेत, नॅशनल हायवे आहेत, रेल्वेचे भूसंपादन आहे, यामध्ये कवडीमोल किमतीने या ठिकाणी मावळा शेतकऱ्यांना देत जात आहे. मी या अशा या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. त्याचप्रमाणे या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रामुख्याने गृहिणीला जो आपला गॅस तुटवडा लावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे सरकार आत्मनिर्भरतेची या ठिकाणी वल्गना करतो आणि आपल्या या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी या ठिकाणी या सरकारचा धिक्कार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या राज्यामध्ये शेतकरी होरपळत असताना, शेतकऱ्यांच्या अडचणी असताना त्यांच्या कवडीमोल किमतीने जमिनी घेऊन ह्या मोठ्या धनधान्यांच्या घशात घालण्याचं हे कट कारस्थान हे सरकार करत आहे. म्हणून आम्ही या धनधान्याला या मोठं करणाऱ्या आणि धनधान्याला जमिनी शेतकऱ्यांच्या देणाऱ्या फुकटात जमिनी देणाऱ्या या सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गॅसचा तुटवडा या ठिकाणी जाणवत आहे. गॅस नाही म्हणून लोक परत आहेत, रांगेमध्ये लोक दिसत आहेत. तरी प्रथमतः या ठिकाणी सर्वसामान्य माझ्या गृहिणीची या ठिकाणी गॅस पुरवठा सुरळीत करून न्याय द्यावा म्हणून या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत. एवढंच बोलून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबत आहे. भारतातून जाणार असणाऱ्या पार्टीला, भारतीय जनता पार्टीला या काँग्रेस धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून एक जाहीर आव्हान आहे. तुम्हाला जर या गोरगरीब शेतकरी, या रेल्वेतील बाधित शेतकरी मावेजा कमी दिल्याबद्दल, त्याचबरोबर सुरत चेन्नई या रस्त्यातील मावेजाच्या दुजाभाव फरक व अत्यंत कमी दराने ह्या शेतकऱ्यांची फसवणूक हे सरकार करत आहे. भारतीय जनता पार्टी 2021 आणि विधानसभेतून ही काँग्रेस पार्टी घालवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. गॅस दरवाढ, इंधन, त्याचबरोबर इफ्टीन फाईल सारख्या त्या फाईलला घाबरून नरेंद्र मोदी सरकार हा या सर्व दरवाढीच्या विरोधात या भारतीय जनता काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही यांना 2029ला नक्कीच या भारतीय जनता पार्टीला सत्तेतून हाकलल्याशिवाय राहणार नाही व सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? पटेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात, या भाजप सरकारच्या विरोधात आणि चेन्नई सुपर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्यात त्यांना अल्प दरात जो मोबदला देत आहेत, शिखरून चेष्टा करत आहेत. खाली 2.5 लाखाला एकर देण्याचा हा घाट घातलेला आहे शेतकऱ्यावर. आणि रेल्वेमध्ये बी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्यांनाही तुटपुंचे अनुदान मोबदला देणाऱ्या त्याच्या विरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय धीरज भैया यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा आपण आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मांडत आहेत. मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला वेठीत धरून मोठे मोठे गुप्तेदार आणि
आपल्या उद्योगपतींना मोठं करण्याचा घाट ह्या शासनाने घालत आहे. गोरगरिबाच्या जमिनी अल्पदराने उद्योगपतींच्या घशामध्ये घालून आपल्यावर शेतकऱ्यावर एक फार मोठा अन्याय करत आहे. 2022 पासून शेतकऱ्यांचा आजपर्यंत विमा दिलेला नाहीये. शेतकऱ्यांना नुसतं गाजर दाखवत आहे हा सरकार आणि इलेक्शन आलं की आम्ही हे देऊ ते देऊ एवढंच त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह मध्ये सोनं ठेवलेलं असतं, धान्य ठेवलेलं असतं. त्याच पद्धतीने ही महत्वाचा घटक म्हणून पेट्रोल डिझेल याचाही साठा असतो. पण कुठल्याही प्रकारचं या सरकारचं नियोजन नसल्यामुळं त्याचे आता खऱ्या अर्थानं झळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्याबद्दल या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरा महत्वाचा विषय चेन्नई सुरत एक्सप्रेसवेचा विषय. 1271 किलोमीटरचा हा मार्ग आहे. आपल्या जिल्ह्यातील विशेष करून तुळजापूर आणि परंडा तालुक्यातल्या महत्वाच्या जमिनी 35 गावातल्या जमिनी त्याच्यामध्ये त्यांचं संपादन केलं जात आहे. मागच्या काळामध्ये काँग्रेस सरकारच्या वतीनं जवळपास 2013च्या भूसुधार कायद्याप्रमाणे जमिनीचा मावेजाही 5 पट दिला जायचा. तो आता 2 ते 3 पट सुद्धा दिला जात नाही. शेतकऱ्यांना कुठलीही विचारणा न करता, सूचना न देता ज्या पद्धतीने शक्तीपीठ मार्गामध्ये यांनी मनमानी केली, तोच प्रकार आता या चेन्नई सुरत एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हे करत आहेत. ग्रीन कॉरिडॉरच्या नावाखाली ज्या ठिकाणी आम्ही नापीक जमिनी आहेत त्या घेतो असं सांगतायत, पण सगळ्यात महत्वाचे पाण्याखालच्या ओलिताच्या जमिनी यामध्ये जात आहेत. आणि शेतकऱ्याचा कुणीही वाली नाही या सरकारमध्ये, हे या ठिकाणी आम्हाला जाहीर सांगायचंय. ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारने 71,000 कोटी सरसकट कर्जमाफी केली, ते दारिद्र्य या सरकार दाखवू शकलं नाही. अतिशय तुटपुंजी कर्ज जाहीर करून शेतकऱ्यांना पानं पुसण्याबद्दल त्यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. काँग्रेस पक्षाचा अरे भारत देशाला विकणारा जो पंतप्रधान आहे, या पंतप्रधानावर खरं म्हणलं तर भारतातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही. याचं कारण असं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत लबाड बोलतात आणि लबाड बोलणाऱ्या या भारताच्या पंतप्रधानावर आता देशातल्या नागरिकाचा विश्वास राहिलेला नाही. आणि हा विश्वास डायव्हर्ट करण्यासाठी मला वाटतं या देशामध्ये महागाई करणे आणि वेगवेगळे मुद्दे समोर आणणे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचाच नाही तर देशातल्या जनतेचा लोक जाणीवपूर्वक विचार डायव्हर्ट करण्याचं काम करतात. कारण एप्स्टीन फाईल जी आहे त्या फाईलकडे दुर्लक्ष व्हावं आणि देशाच्या महागाई लोकांचं लक्ष जावं असा संशय आता भारतीय नागरिकाला येतोय. तर आपण या देशामध्ये या महागाईच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन करतो काँग्रेस पार्टी आणि भीती आहे आणि म्हणून काँग्रेस कधीच कमी पडणार नाही. काँग्रेस पार्टीच्या वतीनं या भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज मी या ठिकाणी महागाईंच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि मला आज एवढं सांगायचं आहे की हे जे भाजपाचं सरकार आहे या सरकारनं सगळ्यांनाच लाईन मध्ये लावण्याचं काम या ठिकाणी करत आहे. कारण या अगोदर नोटबंदीच्या काळात सुद्धा लाईन लावायला लावली आणि त्यानंतर कोविडमध्ये ऑक्सिजनसाठी लाईन लावायला लावली आणि आता या ठिकाणी गॅससाठी लावायला लावतात. पण हेच भाजप सरकार साहेब या ठिकाणी या आमच्या उमऱ्यामध्ये काही जणांची गॅस एजन्सी आहे भाजप सरकारच्या नेतेवाची, तर या ठिकाणी त्या ठिकाणी आता आम्हाला 2-2 वेळेस मागल्या हाताने पैसे देऊन ज्यादा पैसे देऊन या ठिकाणी गॅस खरेदी करायला लावत आहेत. ज्या ठिकाणी 50 रुपये वाढ झालेली होती, ज्या ठिकाणी 930 रुपयाचा गॅस आहे तिथं आम्हाला 1100-1200 रुपयाला गॅस मिळत आहे. आणि येणाऱ्या काळात हीच महागाई जर झाली तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक त्रस्त होतील. आणि परत एकदा या ठिकाणी मी या महागाईचा जाहीर निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. सर्वांच आपल्या या ठिकाणी या सरकारनं गॅस दरवाढ जाहीर केली. घरगुती गॅस माग 60 रुपये आणि व्यावसायिक गॅस जवळजवळ 150 रुपयाच्या पुढं या ठिकाणी जाहीर केला. मला वाटतं सर्वप्रथम आपण
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण त्यांचा जाहीर निषेध करू. 2014 साली ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना, काँग्रेस असताना, त्या काळात आपल्याला सबसिडी मिळत होती. ती सबसिडी काढून या भाजप सरकारनं हे जी काही गॅस दरवाढ केलेली आहे ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाहीये. त्यावेळेस संसदेवर माजी मंत्री स्मृती इराणी या ठिकाणी गॅस सिलेंडर घेऊन गेल्या. बरोबर. मला वाटतं आता तीच वेळ मला वाटतं या ठिकाणी आले की सर्व काँग्रेस नेते या ठिकाणी संसदेवर गॅसचे सिलेंडर घेऊन जातील. आपण पाहतोय की आज ही गॅसची टंचाईमुळे अनेक जे काही हॉटेल व्यावसायिक असतील, घरगुती गॅस असेल, जनतेवर असेल, या ठिकाणी ही टंचाई निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर आपण दुसरं जे काही निवेदन देत आहोत, सुरत, चेन्नई आणि रेल्वेतील बाधित शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. गेले 2019 पासून हे शेतकरी लढा देत आहेत, न्यायालयीन लढा देत आहेत. त्यामध्ये जे काही नॅशनल हायवे ऍक्ट प्रमाणे जे काही सर्वे केलेला आहे तो अत्यंत चुकीचा केलेला आहे. सरसकट जमिनी हंगामी बागायत दाखवल्यात, जिरायत दाखवल्यात. त्यामुळं त्याचं मूल्य अत्यंत कमी प्रमाणात दाखवलेलं गेल्यामुळं त्या शेतकऱ्यांवर जी काही त्यांचं बाजार मूल्य कमी होत गेलेलं असल्यामुळं त्यांना तिथं रेट मिळत नाही. मी एका ठिकाणची उदाहरण देऊ शकतो की धुळे सोलापूर जो हायवे आहे तो या ठिकाणी या सुरत चेन्नईचा क्रॉस लाईन या ठिकाणी गेलेली आहे. एकच शेतकरी आहे की त्याच्यामध्ये धुळे सोलापूर मध्ये रोड गेलेला आहे, म्हणजे त्याची जमीन गेलेली आहे आणि आता सुरत चेन्नई मध्ये गेलेली आहे. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना 2014च्या कायद्याप्रमाणे 2013च्या कायद्याप्रमाणे धुळे सोलापूरला त्या ठिकाणी गुंठ्याला 2 लाख रुपये मिळाले आणि त्याच सुरत चेन्नई तिथूनच गेलेला तोच शेतकरी आहे, त्या ठिकाणी 30,000 रुपये गुंठ्याला मिळालेले. हा शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय आहे. त्यांची जमिनी केवढी मोल किंमत घेत आहेत. म्हणून हा आपण सर्वजण मिळून या मोर्चामध्ये सुद्धा आणि या आंदोलनामध्ये सुद्धा हे बाधित शेतकरी आहेत. रेल्वेमध्ये सुद्धा गेलेल्या आहे, रेल्वे प्रकल्पासुद्धा मध्ये गेलेल्या ज्या काही जमीन आहेत त्याला सुद्धा 30,000 रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत. अनेक ठिकाणी अन्यायकारक ही जी काही किंमत दिलेली आहे त्यामुळं आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की परवाच कर्जमाफी योजना जाहीर केली, परंतु या ठिकाणी काँग्रेस सरकार असताना सरसकट कर्जमाफी दिली होती. या ठिकाणी मर्यादा 2 लाखापर्यंत घातली, परंतु ज्यांनी रेग्युलर चालू बाकीमध्ये आहेत त्यांच्यावर अन्यायकारक या ठिकाणी अन्याय केलेला आहे. त्यांना प्रोत्साहन 50,000चं अनुदान दिलेलं आहे. आमची काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे की त्यांना सरसकट सगळ्यांना एकसारखं द्यावं आणि जे भरतायत त्यांना सुद्धा 2 लाखाचीच मदत या सरकारनं केली अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यामार्फत सरकारकडे करत आहोत. त्यामुळं आज कमी वेळेमध्ये सर्वजण एकत्र आलात. सर्व शेतकरी सुरत चेन्नई मधील सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आले. रेल्वे बाधित शेतकरी या ठिकाणी जमिनी बाधित झालेले आले, ते सुद्धा आले. कमी वेळात कमी सूचनेवरून सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी कमी वेळेत आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचंय. आपण ही तिरडी या ठिकाणी बांधलेली आहे आणि या तिरडीवर सिलेंडर आपण या ठिकाणी झोपवलेला आहे आणि आपल्याला ह्या सरकारला दाखवायचंय की गॅस दरवाढ ज्यावेळेस होते तर तोपर्यंत सर्वसामान्यांच्या खिशाला काप बसतोय. त्यामुळे आपण हे सर्वसामान्य रस्त्यावर उतरून काँग्रेस या ठिकाणी पहिल्यांदा सर्वप्रथम काँग्रेसच या ठिकाणी आंदोलन करत आहे. बरोबर. त्यामुळं आपण आता सर्वजण या निवेदनावर सह्या करून आपल्याला आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जायचंय. सिलेंडरच्या किमती वाढवणाऱ्या बीजेपी सरकारचा अजून एक निवेदन पुढे गेलं. 3 निवेदन होते.
तू घे हातात ते आता है ना निवेदन हातात संख्या चला आता उशीर होतोय आपण जाऊ चला चला या ताटी घ्या चला घ्या ताटी, राहू दे, राहू दे. अधिकारी कोण कोण आहेत बघा काय करायचं आता थांबा थांबा खाली करा गॅस दरबार कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा सरकारचा धिक्कार असो भाजप सरकारचा भाजप सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा अरे लबाड बोलणाऱ्या नरेंद्र मोदीचा धिक्कार असो शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा अरे गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा फोटो सेशन मागे या आता काय करताय जरा दिसू द्या की अरे हे दिसू द्या पण एका साईडला तुम्ही एका साईडला तुम्ही पुढे व्हा जा पुढे जावा पुढे घ्या जावा पुढे जावा तुम्ही गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस गेला गॅस गेला भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नरेंद्र मोदीचा शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा अरे शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा गोरगरीब जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा अरे धिक्कार असो धिक्कार असो गॅस गेला गॅस गेला महागाईच्या नावाने बोंबला रे बोंबला महागाईच्या नावाने भास करायचा भाजप सरकारचा भाजप सरकारचा नाम नरेंद्र काम सरेंडर नाम नरेंद्र सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य मोबदला न देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याच्या जमिनीला योग्य मोबदला न देणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा अरे गॅस गेला गॅस गेला गॅस गेला बोंबला रे बोंबला ए तिरड्या ना तिरडे शहराला
सही राहिली वाटते सही राहिली ऐकून आहे. बॉस हो मिश्राजी या तुम्ही खुर्च्या घ्या मागे जरा खुर्च्या खुर्च्या सोलापूरमध्ये सुरत चेन्नईमध्ये पण गेले त्यावेळेस 2 लाख रुपये गुंठा दिला आणि आता 30,000 रुपये गुंठा द्यायला. तर आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर अन्याय का तुम्ही जरा लक्ष घालून केलं तुम्ही न्यायदंडाधिकारी आहेत, तुम्हाला अधिकार आहे तिथं वाढवण्याचा, तर तुम्ही साहेब ह्याच्यावर नक्की प्रयत्न करावा. आणि साहेब गॅस एजन्सीसाठी वाईट चालू आहे ते पण बंद करायचं आहे कारण राग आला साहेब 900चा गॅस आता 2,000 काय केलंय काल आपण एक आदेश पारित केले आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये एक पथक आपण निर्माण केले त्याच्यामध्ये जाऊन धडक मोहीम घेऊन एक करणे जर जिथे कुठे असं ब्लॅक मार्केटिंग होत असतील या अनावश्यक ते साठवून करतात त्याच्यावर कारवाई करणे आपण हां ते करू चालेल. ऑनलाईन रजिस्टर होत नाही साहेब ऑनलाईन रजिस्टर झालं पाहिजे. जरा मागं सरका सगळे जण आकाश सरक मागं सरक आकाश मागं जरा पुढं जरा चालला आता थांबलं आता घ्या म्हणा आता माघारी आता घ्या म्हणा. आकाश सर घ्या